संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट असं शहाजी पाटील यांनी म्हटलंय। तर संजय राऊतांवर टीका केलेली आहे। संजय राऊत भविष्य सांगणारा पोपट असं शहाजी पाटील यांनी म्हटलंय। अकोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आता आपल्या बरोबर आहेत। बापू, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता दोघंही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि महानगरपालिकेला दोघांनी युती केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेबरोबर नाशिक वगैरेच्या महत्वाच्या महानगरपालिकेत आम्हीच जिंकून येणार असा दावा देखील आज राऊत करतायत। दोन ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून कोणत्याही महानगरपालिकेचा राजकीय दृष्ट्या काही परिणाम होणार नाही। मुंबई महानगरपालिका असो, ठाण्याची असो, नाशिकची असो, या सर्व ठिकाणी प्रचंड बहुमतानं महायुती विजयी होईल आणि महायुतीचाच महापौर होईल हे निश्चित आहे। राऊत ही पोपट आहे, चिठ्ठ्या काढतोय, पण त्या सगळ्या आतापर्यंत चिठ्ठ्या खोट्या निघाल्या। त्या ही पोपट असला लवकरच उद्धव ठाकरेंनी पिंजऱ्यात बंद करून टाका। राऊत अजून म्हणतात की धनकडला कुठं लपवून ठेवले आम्हाला आता समजलंय, हळूहळू आम्ही आता तिथपर्यंत पोहोचणार आहोत। राऊताला म्हणावं हळूहळू कशाला पोहोचायला लागला, पाठ दिशी जाऊन हुडकून आणि म्हणावं हा विषय भाजपचा आहे, ते आजारी आहेत, कुठं असतील, भारतीय जनता पक्ष वगैरे ही अनुडबुड करायला लागली। आणि ही दिल्लीला गेल्यावर ह्यांना 6व्या खुर्चीवर बसवत्यात, ती बघितलं इथून त्यांच्या लायक्या दिल्लीत काय बोलतोय। नाळा खाली झाडाखाली तेवढंच बोलून सुखानं उद्धव ठाकरे पैसे खा भाजी भाकरी। एकनाथ शिंदे हे ठाण्याचे नेते नाहीत तर टेंबी नाक्याचे नेते आहेत। राज ठाकरे म्हणले होते की पैसे देऊन राजकारण जास्त दिवस टिकत नसतं, त्यामुळे यांच्या पैशातल्या गोळ्याच्या ढेपेला मुळे लागलेत असं राज ठाकरे बोलले, असं राऊत यांनी सांगितलं। राऊत काय बोलतोय ते ठाण्याचे नेते आहेत का महाराष्ट्राचे नेते आहेत हे महाराष्ट्राच्या कालच्या झालेल्या निवडणुकीत त्यांनी दाखवून दिलेलं आहे। मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्राची कालची निवडणूक शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा ह्या 3 नेत्यांच्या नेतृत्वाने लढली गेली। मुख्यमंत्री म्हणून चेहरा शिंदे साहेबांचा होता आणि आतापर्यंत कुठल्याही राज्यात असं बहुमत मिळालं नाही एवढं महायुतीला बहुमत मिळालं। या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केलेला। दुसरा विषय ठाण्याचाही बघायला, हे राऊत सकाळी बसते झाडाखाली 9 वाजता 9:30ला जाते घरात निघून, याचा काय माहित आहे खेड्या